तर मित्रांनो, आज नांगरणी चालू आहे. आंतरपीक कापूस काढून नांगरणी चालू आहे. पंजी. तर अशा प्रकारे नांगरणी चालू आहे. मशाल होत आहे. रान चांगल्या प्रकारे मशाल करून घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, जेणेकरून आपली जमीन पाणी पिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथे मशाल रान करणे आवश्यक आहे. त्यासाठी पंजी किंवा 3 फळी मारणे गरजेचेच आहे. तरी पण मित्रांनो, थोडं रान कडक असल्यामुळे थोडं नांगरडी कमी लागत आहे. थोडी कमी लागत आहे. गवत पण आहे थोडं तण असल्यामुळे, आणि थोडी जमीन टाईट असल्यामुळे कमी लागत आहे नांगर पण. पाणी जर दिलं तर चांगल्या प्रकारे लागते. तर मला पाणी द्यायला थोडं लेट झालं, त्यामुळे हे रान टाईट आलेलं आहे. आता पाणी द्यायला टाईम नाही आहे जमिनीला. पाणी देत बसले तर आपल्या गहू पेरणीला उशीर होते. त्यामुळे मी इथे पाणी दिलो नाही. तर तुम्हाला टाईम मिळत असेल तर मित्रांनो, शक्यतो 2-2 तास तरी स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी देऊन टाका, जेणेकरून आपली नांगरणी चांगल्या प्रकारे होईल. पाणी दिले तर कसं आहे, आपली नांगरणी खोलपर्यंत जाते आणि रानपल मशाल होते आपले. त्यासाठी आपल्याला 1 तास तरी पाणी देणे आवश्यक आहे. तुम्हाला टाईम मिळत असेल तर तुम्ही 1 तास तरी देऊन टाका, म्हणजे नांगरणी चांगल्या प्रकारे लागेल. तिथे आपलं रान पण चांगल्या प्रकारे तिथं फुटेल. जेवढी जमीन आपली भुसभुशीत राहील तेवढं आपलं पीक चांगल्या प्रकारे येईल. त्यासाठी आपल्याला जमिनीची मशाल करणे आवश्यक आहे. कोणतंही पीक पेरणी केलं तरी पण आपल्याला तिथे नांगरणी चांगली होणे महत्त्वाचे आहे आपल्याला तिथे. तर मित्रांनो, रोटर चालू आहे. त्यानंतर नांगरणी झाली. रोटर चालू आहे. जे आपले वड्डू आहे तर ते लेवल करण्यासाठी, जे आपले मोठे ढेकूळ जे आहे असे मोठे, तर ते बारीक होण्यासाठी इथं रोटर मशागत करत आहे. लेवल म्हणजे पेरणी करायला आपल्याला इथं सोपं होईल. त्यानंतर आपल्या इथं बी पण चांगलं निघेल. त्यासाठी आपल्याला रोटर मारणे आवश्यकच आहे. रानपर बघा लेवल झालं आणि नांगरडी बघा नाल्या आहे वड्डू पडून. त्यासाठी रोटर चालू आहे आज. त्यानंतर तर बघा, मोठे असल्यामुळे थोडं कमी लागत आहे. थोडे गोटे आहे तर उसळत आहे ट्रॅक्टर. उमाट असल्यामुळे थोडं कमी लागत आहे. गोट्यानं उसळते. तर बघू शकता मशागत झालेली आहे. हे बघा खोलपर्यंत
आपली पेरणी पण चांगल्या प्रमाणात होईल। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।